झणझणीत स्वादिष्ट अशी गोळ्याची भाजी आहे. एकदम सोपी पद्धत आहे. चला तर सुरू करूया. नमस्ते, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. 1 वाटी बेसन घेतले आहे आणि लाल तिखट टाकून घेतले आहे. थोडंसं मीठ टाकले आहे आणि मी इथं थोडंसं तेल टाकून घेणार आहे. तेल टाकल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे. जसे ते मी केले आहे. जास्ती घट्टही करायचं नाही, जास्ती पातळ करायचं नाही, मध्यम करून घ्यायचं आहे जसे ते मी केले आहे. नंतर अर्धा तास मी इथं झाकून ठेवणार आहे. नंतर अशा प्रकारे मी गोळे करून घेणार आहे. मी इथं गोळे चपटे करून घेतले आहे कारण की गोळे लवकर उकडतात. 1.5 गिलास पाणी घेतले आहे. पाणी गरम झाल्यावर गोळे केलेले इथं टाकून घेणार आहोत. टाकल्यानंतर इथं पळीच्या सहाय्याने इथं हलवून घ्यायचं आहे आणि मध्यम गॅस करायचा आहे आणि गोळे उकडून घ्यायचा आहे. नंतर तुम्हाला इथं पळीच्या सहाय्याने दाखवते की गोळे पार उकडले आहेत आणि एकदम छानसे उकडले आहेत. आणि नंतर मी इथं गोळे काढून घेतले आहे आणि इथं 2 चमचे तेल टाकले आहे, जिरे टाकले आहे, लसूण आधीच मी वाटून ठेवले होते इथं मी टाकले आहे. कांदा आधीच कट करून घेतले होते ते सुद्धा इथं मी टाकले आहे. मध्यम गॅस करायचा आहे आणि कांदा थोडासा लालसर तळून घ्यायचा आहे. ओलं खोबरे किसून घेतले होते ते सुद्धा इथं मी टाकले आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. लाल तिखट टाकलं आहे, घरगुती काळं मिरचू टाकले आहे आणि इथं गरम मसाला टाकायचा आहे, कांदा लसूण मसाला टाकायचा आहे आणि धनिया पावडर टाकून घेणार आहोत आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स झाल्यानंतर आपण इथं पाणी टाकणार आहोत आणि इथं गोळे केलेले आपण इथं टाकणार आहोत आणि मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर शेंगदाण्याचं कूट इथं मी टाकून घेणार आहे. एकदम छान आणि स्वादिष्ट भाजी लागते शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर. थोडंसं हलवून घ्यायचं आहे. आधीच कोथिंबीर कट करून घेतले होते ते सुद्धा इथं टाकले आहे आणि हलवून घ्यायचं आहे आणि भाजी शिजून घ्यायचं आहे. मध्यम गॅस करायचा आहे आणि भाजी शिजून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि 5 मिनिट शिजून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही भाजी करू शकता.